अशी कुठली गोष्ट आहे की ज्या गोष्टीचा खप होतच राहतो, युद्ध हो, एक्सपोर्ट बंद हो किंवा बाकीचं काही हो, ह्या गोष्टी मात्र चालतच राहतात. हे सेक्टर कुठलं सेक्टर? FMCG, फास्ट मूव्हिंग कन्झ्युमेबल गुड्स. काय येतं याच्यामध्ये? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय करतो? उठलो, ब्रश करतो, काय आहे? टूथपेस्ट, कोलगेट, पामोलिव्ह, हेच आहे. टूथपेस्ट पतंजली, दंतकांती, काही जरी वापरा, सेन्सोडाईन जरी वापरला तरी ते शेवटी इथेच येतं. चहा पिताय, कॉफी पिताय, नेस्ले ब्रू आलं कुठे? ITC मध्ये किंवा तुमच्या नेस्लेमध्ये आलं. नाश्ता करताय, ब्रेकफास्ट करताय, मॅगी पासून तुमच्या वापरणाऱ्या बुक पर्यंत, पेन पासून पेन्सिल पर्यंत, पट्टी पासून सगळ्यापर्यंत माणूस जिवंत असतो FMCG वापरतच. FMCG आहे ना, एक स्टेबल सेक्टर आहे. म्हणजे अमेरिकेने तुमच्यावरती बंधनं लादो काय, तुमचं सॉफ्टवेअरचं एक्सपोर्ट थांबवो काय, किंवा तुमचं आहे ना एखाद्या गोष्टीमध्ये काही कांडो, हे खपतं म्हणजे खपतंच. जर भारतात तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे ना, श्रीमंत, 4 गोष्टी आहेत ना, 4 गोष्टी, हे विकत स्वस्त घ्या आणि थोड्याशा महाग किंवा प्रीमियम एखाद्या क्वालिटीमध्ये सेल करा. तुम्ही आयुष्यात गरीब राहूच शकत नाही. काही घ्या, कांदा, बटाटा, तेल, एखादा कुठला तरी स्वीट पदार्थ किंवा रोजच्या वापरातला कुठलाही एक पदार्थ, एक पकडा, फक्त एक. त्याचं दुकान टाका, डिलिव्हरी टाका, काही करा, तुम्ही गरीब मरू शकत नाही. कांदे घ्या, 10ने विका, 15ने, 5चा मधला फायदा. किती विका, पोत्याने विका, गाडी घेऊन फिरवून कांदे कांदे म्हणून विका, काही विका. बाकीच्या गोष्टी सगळ्या अंधश्रद्धा आहेत. सुभासेना बिका है एक प्याज या आधा आलू समथिंग है ना, पूरी झूठ बात है. जो आदमी कांदा प्याज बेचेगा कभी गरीब नहीं मरेगा, लेकिन वो ट्रेडर होना चाहिए. स्वस्त घ्यायचं, महाग विकायचं, हीच गोष्ट आहे. याच गोष्टीला ट्रेड म्हणतात. आणि अशीच एक गोष्ट आपण करतोय FMCG सेक्टर मधलं ट्रेडिंग. ह्याच्यातली प्रत्येक कंपनी तुम्हाला माहिती आहे. वरुण बिव्हरेजेस, पिण्याच्या गोष्टी, तुमचं पेप्सी वगैरे ब्रँड हेच आहेत. मिरिंडा कोण आहे, 7 अप कोण आहे, वरुण बिव्हरेजेसच आहे. मला सांगा, यांची ब्रँड कमी होईल का? मला कळायला लागल्याच्या आधीपासून पेप्सी खपतेच आहे. किती पण तुम्ही सांगा हेल्थला खराब आहे, वाईट आहे, काईट आहे, लोक घेतातच. एकतर मिक्सिंगला, नाहीतर प्युअर, हे मात्र घेतलंच जातं. हिंदुस्तान युनिलिव्हर, हुल, किती भारी कंपनी आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या प्रत्येक गोष्टी, अगदी साबणापासून सगळं आपण याचाच वापरतो. शॅम्पू, डव पासून सगळं हिंदुस्तान युनिलिव्हर आहे. इमामीचं किती, प्रत्येक गोष्टी तीच आहे. ITC, इंडियन टोबॅको कंपनी, फुकणारे सोडत नाहीत, जग सोडतात, हे सोडत नाहीत. ITC तर चालणारच आहे. मोस्ट स्टेबल स्टॉक आहे, स्टेबल बिझनेस सुद्धा आहे याचा. ITCच क्लासमेट वापरतो, हेच आहे. हे सगळे नामचीन कंपनी, डाबर पासून ब्रिटानियापर्यंत, पतंजली पासून टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट पर्यंत, कोलगेट, पामोलिव्ह, P&G, जिलेट, तुमचा मॅरिको, नेस्ले, गोदरेज, अत्यंत नामचीन, प्रत्येकाला माहिती असलेल्या या कंपन्या आहेत. पुढे बघायला गेलं तर हाफ हेस्टन ॲग्रो प्रोडक्ट्स आहेत, त्यानंतर मिस्टर बेक्टर फूड्स आहेत, P&G आहे तुमचा, युनायटेड स्पिरिट. सगळं संपेल, हे कधी संपणार नाही. चाहत कभी खतम नाही होगी. झायडस वेलनेस, त्याच्यापासून बिकाजी, फूड्स इंटरनॅशनल, गुड्स फ्राय, फिलिप्स, नुसता चढत जाणारा स्टॉक, हल्ला केला होता गेले 2 महिने. डोम्स आहे तुमचा इथे. कितीतरी घेण्यासारखी नाव आहेत या सेक्टरमधले नामचीन टॉपचे. ज्योती लॅबोरेटरीज, ते उजाला 4 बुंदोवाला ऐकत होता, ज्योती लॅबोरेटरीज. डेअरी प्रोडक्ट्स आहेत, सनरूफ्स आहेत, बजाज कन्झ्युमर पण आहे, गोदरेज कन्झ्युमर पण आहे, टाटा कन्झ्युमर पण आहे. प्रत्येक स्टॉक आणि भयानक त्यांची व्हरायटी. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, ओके, ऐकलेला फेमस स्टॉक्स. ह्याच्यातले प्रोडक्ट तुम्ही वापरलात नाही असं होणारच नाही. डव पासून तुमच्या ते पियर्सच्या सोप पर्यंत, थंडीत वापरायचा तर पियर्स, ऑल टाइम वापरायचा तर तुमचा लाईफ बॉय आहेच, तेरा साबण स्लोएक या बंटी पासून अगदी लक्स पर्यंत. सगळ्यात लहानपणी आम्ही ऐकलेला पहिला साबण लक्स, गरिबांचा साबण लक्स. हा ब्रँड प्रत्येक कोपऱ्यात पोहोचलाय. 90+ इयरचं प्रेझेन्स आहे. 50+ FMCGचे ब्रँड्स, अरे भयानक ब्रँड्स आहेत. मला सांगा, मला एक गोष्ट सांगा, समजा ना FMCG सेक्टरमध्ये एखादा नवीन प्रोडक्ट काढायचा आहे, नवीन कुठला पण पकडा, असं पकडा की असं एखादा लिक्विड काढायचं आहे, लिक्विड जे तुम्हाला केसाला पण धुवायला वापरता येईल, अंगाला पण हँडवॉश म्हणून वापरता येईल, तेच लिक्विड तुम्हाला कपडे धुवायला पण वापरता येईल, असं एखादं लिक्विड आहे. त्याचं नाव देऊ मल्टीपर्पज लिक्विड. हे प्रोडक्ट एखाद्या कंपनीला काढायचंय, कोण काढेल बरं? R&D तयार आहे, मार्केटिंग सिस्टीम तयार आहे, नेटवर्क तर एवढं स्ट्रॉंग आहे की हे प्रोडक्ट समजा असं कन्सिडर करा की नोएडा दिल्लीला तयार झालं. पकडा, मी राहतोय एखाद्या गावात, सांगली जिल्ह्यातल्या छोट्याशा एखाद्या सातारा जिल्ह्यातल्या गावात राहतोय. माझ्या घरापर्यंत याचं प्रोडक्ट येतं. माझ्या घरापर्यंत लिटरली दिल्लीपासून ते निघतं, मुंबई हेडक्वार्टरला ट्रेनने आलं, पकडा, तिथून ते पुण्याला ट्रकने आलं,
तिथून ते छोट्या छोट्या पिकअपमधून माझ्या साताऱ्याच्या जिल्ह्यापर्यंत आलं, माझ्या जिल्ह्याकडून ते डिस्ट्रीब्युटरकडून ते सब डिस्ट्रीब्युटर टू माझ्या शॉपकीपरपर्यंत आलं आणि माझ्या शॉपकीपरमध्ये शेजारी जाऊन मी घेऊन आलो. एवढं जबरदस्त नेटवर्क आणि मार्केट आहे. नेटवर्क हे इम्पॉर्टंट असतं. प्रोडक्ट तुम्ही काही काढा, ते विकलं जातच. ज्याची गरज असते ती गोष्ट माणूस शोधतो. नेटवर्कने जवळ मिळालं की माणूस ते घेऊन येतो. जर पुढे जायचं आहे तर ज्या कंपन्या ऑलरेडी पुढे आहेत त्याच पुढे जाणार हे डोक्यात पकडा. फलाना बँक पुढची HDFC होईल. काय करायचंय? आत्ताची HDFCच करायची, पुढची HDFC असेल ना. हुल आता बाप आहे, पुढे पण बापच असू शकते की नाही. नवीन एखादी कंपनी येणार, ती प्रोडक्ट काढणार, ती लोकांमध्ये फेमस होणार, मग तिचं नाव होणार, ती चालणार, स्टेबल होणार आणि मग तुमचे शेअर, स्टॉक, व्हॉट एव्हर बिझनेस जो काय तो वाढणार. याच्यापेक्षा ऑलरेडी जी स्टेबल आहे, ज्याचं नेटवर्क मार्केट स्टेबल आहे, बिझनेस स्टेबल आहे की नाही, विचार करा मग बघा. हां, अजून एक फिंगर क्रॉस, चांगला बिझनेस म्हणजे चांगला स्टॉक हे तुमच्या डोक्यातून काढून टाका. यासाठी तुम्ही कोर्सला आणि ह्या गोष्टीला आलाय. हे आहे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. ओके, याच्यामध्ये बघा सर्फ एक्सेल पण याचाच आहे. किती प्रोडक्ट सांगवायचं, नाव सांगावे तेवढे कमी आहेत. स्टॉक नीट बघा, गेले 6 महिने स्टॉक पॉझिटिव्ह आहे. 6 महिन्यात 11% नॉट सो बॅड, गुड. अपेक्षित काय आहे? ह्या 6 महिन्यात एखाद्या स्टॉकने 15% काढणं म्हणजे बेस्ट, 20% काढणं म्हणजे टॉप. 11% इज नॉट सो बॅड. या 6 महिन्यात सगळे कांड झाले. ट्रम्प निवडून आलाय, इंडियात उथलपुथल झाली आहे, जगात युद्ध झाले आहेत, युक्रेन वॉर झालाय, तेलाचे भाव, तेल कडाडलं, भयानक कांड झालेत या 6 महिन्यामध्ये. तरी सुद्धा हा स्टॉक खाली पडून वर गेलाय, स्टेबल राहिलाय, पडलाय, परत चढलाय. कुठेही हा स्टॉक घेतला असता तर तुम्ही आत्ता प्रॉफिटमध्ये असता. माझं म्हणणं बरोबर की चूक? असा आहे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. स्टेबल पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक असावाच. स्टेबल पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक असलाच पाहिजे. एक नियम आहे की तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला बॅलन्स ठेवायचा आहे ना. FMCG तुमच्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजे. हे स्टॉक जास्त चढत नाहीत, जास्त पडत नाहीत, स्टेबल आहेत. पोर्टफोलिओ स्टेबल ठेवणं हे काळाची गरज आहे. पैसा कधी लागू शकतो. पोर्टफोलिओ लाल आहे, पैसा लागतोय, मी काय विकू? FMCG विका, कमी लाल असतो. पुढे बघा, याच्यामध्ये याचं 6 महिन्याचं रिटर्न बघितलं. मार्केट कॅपिटल 6 ट्रिलियन आहे. ग्रेट. म्हणजे 3 ट्रिलियन तुमची इन्फोसिस आहे, त्याच्यापेक्षा तर चांगला आहे. ॲव्हरेज व्हॉल्यूम छान आहे. पी रेशो 55 आहे. या सेक्टरचा पी रेशो 50-60 याच्या दरम्यानच आहे. नॉट सो बॅड, नॉट सो गुड. याच्यामध्ये डिव्हिडंड देतो हा 1.68% डिव्हिडंड. दॅट इज क्वाईट अ ग्रेट थिंग. पुढे बघायला गेलात तर दिस इज अ इन्कम स्टेटमेंट. मी पुन्हा एकदा तुम्हाला कन्सेप्ट नीट सांगतो. रेव्हेन्यू म्हणजे टोटल आलेला पैसा, हा वाढलेला आहे रेव्हेन्यू क्वाईट अ 2%. ठीक आहे, इयर ऑन इयर. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे सगळे खर्च, ऑपरेशन चालवायला येणारा खर्च, हा सुद्धा 1-2% वाढला. अपेक्षित आहे. ऍक्च्युली ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 7% पर्यंत वाढले तर चालतात. महागाई 7% वाढते. मागच्या वर्षी 100 रुपयाला मिळणारी गोष्ट ह्या वर्षी 107 रुपयाला मिळते असं आपण मानून चालतो. 2% गुड. नेट इन्कम वाढलाय. नेट इन्कम म्हणजे प्युअर प्रॉफिट वाढलाय. किती वाढलाय? जवळपास 3-3.5% वाढलाय. ग्रेट, बिग थम. नेट प्रॉफिटचं मार्जिन पण वाढलंय. अर्निंग पर शेअर सुद्धा वाढलाय. बिग थम फॉर हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. छोटीशी एक प्रश्नचिन्ह आहे, शॉर्ट टर्मचं इन्व्हेस्टमेंट याचं कमी का बरं झालं असेल? इट्स ओके, इंटरनॅशनल सिनेरिओ असेल. टोटल असेट्स वाढले आहेत. हां, टोटल लायबिलिटी 11% वाढणं जरा प्रश्नचिन्ह आहे. पण ही FMCG आहे, R&D वगैरे बऱ्याचशा गोष्टी तिच्या लायबिलिटीज वाढू शकतात. काही प्रॉब्लेम नाही आहे. चांगल्या रेटला हा घेणं, ठेवणं, लॉंग टर्म बेस्ट, स्विंग बेस्ट, कंपाऊंडिंग थम. हिंदुस्तान युनिलिव्हर संपला स्टॉक.